पुण्यातील 2000 किलो ड्रग्ज रॅकेट प्रकरणी आता मास्टर माइंडचा शोध सुरू झालाय। सॅम ब्राउन या नावानं फिरणाऱ्या परदेशी नागरिकाचा पुणे पोलीस सध्या शोध घेतात। पुण्यामधल्या ड्रग्ज प्रकरणात अटक केलेल्या आरोपींना 3 महिन्यात 2000 किलो एमडी ड्रग्ज बनवण्याचं टार्गेट दिलं गेलेलं होतं। पुण्यातल्या ड्रग्ज प्रकरणामध्ये आतापर्यंत 5 व्यक्तींना अटक झाली आहे। या प्रकरणात अटक झालेला युवराज भुजबळ याला पुणे पोलिसांनी डोंबिवलीमधून अटक केली। त्या मास्टरमाइंडनं भुजबळला एमडी बनवण्याचा फॉर्म्युला दिलेला होता असं पोलिसांचं सांगणं आहे। भीमाजी उर्फ अनिल साबळे आणि युवराज भुजबळनं कुरकुम इथे एमडी ड्रग्जचा कारखाना सुरू केला होता। तर ललित पाटील प्रकरणानंतर पुण्यामधनं आणखी एक ड्रग्जचं मोठं रॅकेट उघडकीस आलंय। यावेळेला दौंड परिसरातल्या कुरकुम एमआयडीसी जवळ मोठाच्या मोठा ड्रग्जचा कारखाना असल्याचं उघडकीस आलं। पुणे पोलिसांची कारवाई केवळ पुणे आणि परिसरापुरती मर्यादित न राहता ती दिल्लीपर्यंत सुद्धा पोहोचली आणि जवळपास 4000 कोटी रुपयांचा ड्रग्ज गेल्या 3 दिवसात पुणे पोलिसांनी या कारवाई दरम्यान जप्त केलाय। आपले प्रतिनिधी मिकी घई आपल्याला माहिती देण्यासाठी आहेत। मिकी, अगदी पहिल्या दिवसापासून तू या सगळ्या प्रकरणाचा फॉलोअप घेतोयस, माहिती घेतोयस। ज्यांना अटक झाली, ज्या 5 आरोपींना अटक झाली आहे त्यांच्याकडनं माहिती काय मिळतेय, कसं आहे हे ड्रग कनेक्शन? ज्ञानदा, सुरुवातीपासून जर आपण हे बघितलं तर आतापर्यंत असं वाटत होतं की ललित पाटीलला अटक झाल्यानंतर पुण्यामध्ये हे एमडी ड्रग, जे मेफेड्रॉन ड्रग आहे, ते पूर्णपणे बंद झालेलं आहे। या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश पुणे पोलिसांनी केला होता, परंतु तसं नाही। फक्त ललित पाटीलच नाही तर आता नवीन रॅकेट समोर आलेला आहे, त्याच्यामध्ये थेट आंतरराष्ट्रीय कनेक्शन देखील समोर येताना दिसत आहेत। जर आपण बघितलं तर आतापर्यंत पुणे पोलिसांनी जे 5 लोकांना ताब्यात घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हैदर शेख, जो पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हे एमडी ड्रग पोच करत होता, किंबहुना इतर शहरांमध्ये देखील पोच करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती। आणि एवढंच काय तर हे एमडी ड्रग नेमकं कुठं ठेवायचं, कसं ठेवायचं ह्याची देखील जबाबदारी हैदर शेख याच्यावर होती। सुरुवातीला पुणे पोलिसांनी यालाच अटक केली आणि याला अटक केल्यानंतर मोठा साठा पुणे पोलिसांच्या हाती लागला, तो म्हणजे जवळपास 55 किलोचा साठा पुणे शहरात विविध भागांमध्ये छोट्या छोट्या गोडाऊन्समध्ये लपून ठेवण्यात आलेला होता। आणि त्यानंतर थेट जर आपण बघितलं तर पुणे पोलीस दौंड शहरातील जे एमआयडीसी आहे त्या ठिकाणी पोहोचलं। तिथं तर हे मॅन्युफॅक्चरिंग केलं जात होतं, अर्थात कंपनी, एमडी तयार करण्याची कंपनीच पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रांचच्या हाती त्या ठिकाणी लागली। तिथं जवळपास 650 किलो एमडी ड्रग पुणे पोलिसांनी बरामद केलं। आतापर्यंत जर आपण बघितलं तर पुणे जिल्ह्यातच एवढा मोठा साठा पुणे पोलिसांच्या हाती लागलेला होता। आणि त्यानंतर वेगवेगळे टीम्स वेगवेगळ्या राज्यांमध्ये पोहोचलेले होते आणि खास करून दिल्लीमध्ये हे एमडी ड्रग पाठवलं जातंय आणि तिथून विदेशात देखील पाठवलं जातंय असा संशय पुणे पोलिसांना होता। तिथं देखील छापेमारी करून जवळपास 1000 किलो एमडी ड्रग दिल्लीतून पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। ते एमडी ड्रग घेऊन पुणे पोलिसांची क्राईम ब्रांच टीम हे पुण्याच्या दिशेने निघालेली आहेत। एका मोठ्या ट्रकमधून हे सगळं एमडी ड्रग पुण्यामध्ये आणलं जाणार आहे आणि पुढे ही कारवाई सुरू राहणार आहे। मात्र याच्यामध्ये मुंबई कनेक्शन देखील आता समोर आलेलं आहे। भुजबळ म्हणून डोंबिवलीमधून त्याला अटक करण्यात आलेली आहे। त्याला रात्री उशिरा अटक करण्यात आली आणि त्याच्याकडे जर आता तपास केला पुणे पोलिसांनी तर एक आणखीन धक्कादायक माहिती समोर आलेली आहे, तो म्हणजे जे सॅम ब्राउन म्हणून हा कोड नाव आहे, नेमका हा विदेशी नागरिक आहे। सॅम ब्राउन बद्दल आपल्याला बोलायचंय, त्याच्याबद्दलची अधिक माहिती जाणून घेणार आहोत आपण। पण सध्या काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आपल्या सोबत आहेत। धंगेकरजी, ललित पाटील प्रकरणानंतर सुद्धा आपण सातत्यानं पुण्याचं ड्रग्जचं कनेक्शन, हे सगळं पसरलेलं जाळं, याबद्दल वेळोवेळी आवाज उठवत आलेला आहात। खूप मोठी कारवाई आजवरच्या इतिहासातली झाली आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडलाय। हॅलो दंगेकरजी, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय माझा? हा, मिळतोय। खूप मोठी कारवाई ड्रग्ज संदर्भात पुणे पोलिसांनी पार पाडलेली आहे। पुणे पोलिसांचं हे अपयश आहे। गेली कित्येक वर्ष पुणे शहरामध्ये अंमली पदार्थाचा वावर आहे। मी सातत्यानं विधानसभेचा आमदार झाल्यापासून विधानसभेमध्ये आणि पोलिसांना सातत्यानं जागृत करतोय की अशा पद्धतीचं अंमली पदार्थ प्रत्येक नागरिकाच्या उंबऱ्यावर येऊन थांबलेलं आहे, घराच्या दारात येऊन थांबलेलं आहे। आणि पुणे पोलीस असतील, महाराष्ट्रातले पोलीस असतील आणि
मी नेहमी म्हणतो, उडता पंजाब नंतर महाराष्ट्र उडता महाराष्ट्र व्हायची वेळ आली. पुणे शहरामध्ये लाखो विद्यार्थी शिकायला येतात आणि ह्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय टोळ्या कार्यरत आहेत, हे मी सातत्यानं बोलतोय. आणि त्याची पाळंमुळं ही प्रत्येक गल्लीत आहेत, कॉलेजच्या बाहेर आहेत, शाळांच्या बाहेर आहेत, झोपडपट्ट्यांमध्ये आहेत. आणि ह्या प्रत्येक नागरिकांनी सजग राहिलं पाहिजे, कारण आज सगळ्यांच्या उमऱ्यावरून हे अंमली पदार्थाचे विक्रेते येऊन थांबलेत. कारण आमची मुलं बाळं ही तरुण आता याच्यामध्ये व्यसनाधीन होण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगार आहेत, हे मी सातत्यानं बोलतोय की आता काल आंतरराष्ट्रीय गुन्हेगारच सापडलेला आहे याच्यामध्ये. आणि सोमवारपेठ मधल्या एका व्यक्तीकडे लाखो रुपयाचे अंमली पदार्थ सापडले. त्याच्या माहितीनुसार आज कुरकुम पुणे जिल्ह्यामध्ये असणारं कुरकुम MIDC मध्ये लाखो अब्जोपतीचा अंमली पदार्थ सापडलाय. हे महाराष्ट्राच्या पोलिसांचं अपयश आहे. आणि हे नुसतं एकच नाही आहे, तर मी नेहमी सातत्यानं बोलतो, महाराष्ट्रामध्ये अनेक ललित पाटील आहे. हा ललित पाटील नावाला आहे, पण लाखो ललित पाटील हे कार्यरत आहेत आणि हे ह्या महाराष्ट्राच्या तरुणाला बिघडवायचं काम करण्याचं काम हे करतायत. आणि आज सोमवारपेठ सारख्या परिसरामध्ये करोडो रुपयाचा अंमली पदार्थ सापडतोय. हे पुणे पोलिसांचं अपयश आहे. आणि हे कित्येक दिवसापासून चाललंय, काही एका दिवसाचं नाहीये. आणि ह्याच्याकडे दुर्लक्ष करतात. कालच पबवर आयुक्तांनी ह्याच्यावर एक बैठक घेतली, पत्रकारांशी बोलले की पबला टाइम वाढवून दिला, टाइम कमी केला. पण ही पब संस्कृती संपली पाहिजे, विद्येचं माहेरघर आहे. आणि इथं पबला अजिबात कुठली परवानगी दिली नाही पाहिजे, कारण या हुक्का पार्लरच्या नावाखाली अधिकृत पब चालू होतील आणि ह्याच्यामध्ये प्रचंड गैरव्यवहार होईल आणि पुण्याची तरुणाई बिघडल्याशिवाय राहणार नाही. ही भीती एक पालक म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, कमिशनर एक पालक आहे आणि पुणेकर पालक आहेत, आमच्या मुलांचं भविष्य हे अंमली पदार्थामध्ये जाईल याची पूर्ण जबाबदारी गृह खात्याची, गृहमंत्र्यांची, पुणे पोलिसांची आणि महाराष्ट्रातल्या सगळ्याच पोलिसांची आहे. कारण आमची उभरती तरुणाई ही आज संपवण्याचं काम हे अंमली पदार्थ करतात. आंतरराष्ट्रीय टोळ्या आहेत आणि या टोळ्यांमधनं हा मोठा प्रचंड पैसे मिळवण्याचा हा सगळा उद्योग आहे. हा ताबडतोब थांबवला पाहिजे आणि हा महाराष्ट्राच्या पोलिसांचा अपयश आहे यामध्ये. धन्यवाद रवींद्रजी, आपण दिलेल्या माहितीबद्दल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.